आर्याताई आणि मी लय चांगल्या मैत्रिणी होतो, लय जवळच्या होत्या त्या. सारख्या तुमच्याबद्दल बोलत असायच्या. दादा लय काम करतो, दादा वेळेत घरी येत नाही, दादा वेळेत जेवत नाही. कधी कधी एवढं कामाचं टेन्शन असतं का जेवायचंच विसरून जातो. मग जबरदस्तीने त्याला भरवावं लागतं. असं लय काय काय सांगायच्या. तुम्ही माझ्या नवऱ्याशी जे वागलात ते चुकीचंच आहे. त्याबद्दल मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. पण तुम्ही माझ्या मैत्रिणीचे भाऊ पण आहेत ना, त्या नसताना मला तुमची काळजी घ्यायला पाहिजे. हे इतकी बोलायची चिमणी? हां, गावात मीच एक त्यांची मैत्रीण होते ना, मग सगळं मनातलं सांगून टाकायच्या. जामकर साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती जी आर्याताईंकडून कळली होती आणि त्यांनी शपथ घातली होती काही गोष्ट कुणाला कळता कामा नये. पण तुमची अशी अवस्था बघून मला आज ती तुम्हाला सांगून टाकावीशी वाटते. काय? सांगा, लवकर सांग. आर्याताई प्रेग्नंट होत्या ते मला पण माहिती होतं. तुम्हाला कसं माहित? आम्ही सोबत असतानाच त्यांना कोरड्या उलट्या झाल्या होत्या. त्यांना तसं जाणवत होतं का त्या वेगळ्या उलट्या आहेत आणि त्या प्रेग्नंट राहिल्यात. म्हणजे त्यांनी स्वतःहून ही गोष्ट पण सांगितली मला. कोण आहे तो? नाव सांगा. नवला आहे? नाही नाही नाही, अहो त्यांनी काही नाही केलंय, ते निर्दोष आहेत. मग कोण आहे? नाव सांगा, बाकीचं मी बघतो. नाही माहीत साहेब मला. मी खूपदा विचारायचा प्रयत्न केला पण आर्याताईंनी कधीच काही सांगितलं नाही. मग मी पण त्या सगळ्यात कधी पडले नाही. त्या अशा प्रेग्नंट राहिल्यामुळं त्या घाबरल्या होत्या. त्यांना खात्री करून घ्यायची होती प्रेग्नन्सीची. माझ्या मागं लागल्या होत्या त्यांच्या संगत जाण्यासाठी. नेमकं त्यावेळेला मी आजारी पडले. कुणीतरी पाहिजे ना त्यांच्यासोबत, एकटं कसं पाठवणार. मला ना आर्याताईंची लई काळजी वाटत होती, म्हणून मी त्यांच्यासोबत यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं. पण त्याआधी मी ह्यांना सगळं सांगितलं होतं आणि यांना शपथ दिली होती काहीही झालं तरी ही गोष्ट तुम्हाला कळता कामा नये. आर्याताईंच्या मनात ना तुमची भीती होती. तुम्ही रागाच्या भरात काहीही करू शकता, त्यांचा जीव घेऊ शकता किंवा स्वतःला काहीतरी करून घेऊ शकता, म्हणून त्यांनी हे सगळं लपवलं असेल. आणि यांना मी शपथ दिली होती ना, त्या शपथेमुळे एवढा मार खाऊन पण त्यांनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं. साहेब पाणी.